श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. श्रीमंत व्यक्ती एका विशिष्ट दिवशी येणाऱ्या तिथीला विशेष उपाय करत असतात. पौर्णिमा तिथी असेल, पाडवा असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, लक्ष्मीपूजन असेल किंवा मग अमावस्या असेल, या दिवशी श्रीमंत लोक उपासना उपाय करतात, पण त्याबद्दल ते कोठेही वाच्यता करत नाही, कुणालाही सांगत नाही. आणि या उपायांमुळे त्यांच्या संपत्तीमध्ये वारंवार वाढ होते. कोणतेही काम सुरू करून ते पूर्ण सिद्ध करण्याची किंवा पूर्ण करण्याची जिद्द जी आहे ती त्यांच्यात या उपायांमुळे येऊन जाते. पण गरीब लोक नेहमी आपल्या नशिबाला दोष देत राहतात. आपल्याकडे पैसा नाही किंवा देवी देवता आपल्यावरती प्रसन्नच होत नाही याची खंत आपल्या मनात ठेवून काम करत असतात. देवी देवतांचे नामस्मरण योग्यरित्या करत नाहीत. देवावरती कधीच लवकर निष्ठा ठेवत नाही. या उलट श्रीमंत व्यक्तींना त्यांच्या उद्योगात कितीही वाईट परिस्थिती आली तरी सुद्धा ते देवावरची निष्ठा कधीच कमी होऊ देत नाही. उद्योग व्यवसायात श्रीमंत लोक नित्य नियमाने रोज देवी देवतांची मनापासून पूजा करतात. मग ती 2 मिनिटांची का असेना. रोज फुलांचा हार अर्पण केला जातो. विशेष म्हणजे तिथीच्या दिवशी तर माता लक्ष्मीची पूजा आणि उपासना केली जाते. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टींचे अनुकरण हे केले पाहिजे. योग्य तिथी आलेल्या दिवशी उपाय आणि उपासना आपण सुद्धा केली पाहिजे. त्यासोबत कष्ट करण्याची तयारी सुद्धा आपण ठेवली पाहिजे. प्रत्येक वेळ सकारात्मक विचार मनामध्ये ठेवला पाहिजे. या पृथ्वी तलावर 2 प्रकारच्या गोष्टी असतात. काहींना कारणे असतात तर काही गोष्टींना कारणं नसतात. पौर्णिमा तिथी जी आहे ती माता लक्ष्मीची प्रिय तिथी आहे. या दिवशी चंद्र पूर्ण अवस्थेमध्ये असतो. आपल्याला हे माहीत असेल की पौर्णिमेला समुद्राला भरती येते, उधाण येतं. असं म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी भूतलावरील संपूर्ण पाण्यावर चंद्राचा प्रभाव दिसून येतो. चंद्राचा प्रभाव हा माणसांवरती सुद्धा पडतो, कारण माणसाचे शरीर हे सुद्धा 70% पाण्याने भरलेलं आहे. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर एक पूजा करताय तर ती पूजा अधिक प्रभावशाली होते. आपली देवावरची श्रद्धा अधिक वाढवण्याची ताकद या पौर्णिमा तिथीला आपल्यामध्ये येते. या दिवशी उपासना केल्यास, देवी देवतांचं नामस्मरण केल्यास त्याचा लाभ अनेक पटीने आपल्याला मिळतो. यामुळे जर कामात यश मिळत नसेल तर त्या कामावर या दिवशी जास्त लक्ष देऊन करा. नक्कीच तुम्हाला अधिक पटीने फळ मिळेल. पौर्णिमेचा जी तिथी असते त्या दिवशी चांगल्या गोष्टींचा विचार केला, तसंच योग्य कष्ट जर केले तर त्यांचा प्रभाव नक्कीच आपल्याला चांगला दिसून येतो. जर का आपण या दिवशी नकारात्मक विचार केला तर आपल्यावर सुद्धा नकारात्मक प्रभाव दिसून येतो. यामुळे कोणत्याही पौर्णिमेला देवाचे नामस्मरण अवश्य करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण अवश्य करावे. आपल्या घरात पैसा असेल तर त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. यामागे आपल्या कुलदेवतेचा खूप मोठा हात असतो. नाहीतर पैसा असूनही त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही. त्याचसोबत आपली ज्या देवावर श्रद्धा आहे आणि आपली एखादा गुरु असेल तर त्यांच्यावरती श्रद्धा आहे तर त्यांचे सुद्धा नामस्मरण अवश्य या तिथीला करावे. श्रीमंत व्यक्ती या काही नियमांचे योग्यरित्या पालन करतात. याचा लाभ त्यांना योग्यरित्या मिळत असतो. त्यामुळेच ते सुखी असतात, आनंदी असतात आणि पैसा सुद्धा त्यांच्याकडे नेहमीच टिकून असतो. पौर्णिमेच्या दिवशी घरात चैतन्य निर्माण होईल असं काहीतरी करा. घर स्वच्छ करा, घराच्या मुख्य दरवाजा स्वच्छ करा आणि घराच्या मुख्य दरवाजावरती तोरण बांधा. हळदीचं लेपन करा, दिवे लावा, रांगोळी काढा. आपलं जे मुख्य द्वार आहे त्याच्यावरती ओम, स्वस्तिक अशी शुभचिन्हे काढा. कारण जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करता तेव्हा माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घराकडे आपसुकच आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये ती कायमची अस्तित्व निर्माण करते किंवा आपल्या घरामध्ये ती कायमची राहण्यासाठी येते. आणि असं जर तिने केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. असे जे छोटे छोटे उपाय आहेत ते आपण करत राहिलं पाहिजे. मुख्य दरवाजावरती तोरण लावा, हळदीचं लेपन करा. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दिवा लावा. बाकीच्या तिथींना नाही जमत तुम्हाला करायला काही हरकत नाही, पण पौर्णिमा ही तिथी अत्यंत पवित्र तिथी असते. या दिवशी आपण नक्की ह्या गोष्टी करा. असे छोटे छोटे उपाय करून जे आहेत ते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहे. आणि हे कामं जे आहे ते पौर्णिमेच्या दिवशी मनापासून करा. जेवढ्या जास्तीत जास्त सेवा उपासना करता येतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. आता याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असू दे, फोटो असू दे किंवा मग श्रीयंत्र असू दे तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करायला या दिवशी विसरू नका. त्याचबरोबर बऱ्याचशा महिला ज्या आहेत ते सत्यनारायण पूजा करतात. ही पूजा विधी जी आहे ती सुद्धा तुम्ही नक्की करा. त्याचा
याचा सुद्धा खूप चांगला फायदा आपल्याला बघायला मिळतो. ज्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजा होते त्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही. आपल्याला जर सवय नसेल, आपण जर कधी केलं नसेल, तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या करायला सुरुवात करा. आपल्याला नक्कीच 2-3 पौर्णिमांमध्ये आपल्या घरामध्ये हा बदल दिसायला सुरुवात होईल. तर पौर्णिमा तिथी जी आहे ती कृपया करून कुणीही चुकवू नका. याच्यानंतर अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे, ज्याच्यामुळे घरातील संपूर्ण नकारात्मकता निघून जाईल आणि आपलं घर जे आहे ते धनधान्याने भरून जाईल. आता होळीची पौर्णिमा आहे, म्हणजे होळी पौर्णिमा, हुताशनी पौर्णिमा. तर या दिवशी होळीला कोणते कोणते उपाय करायचे हे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, ते सुद्धा तुम्ही करा. त्याचबरोबर सत्यनारायण पूजा करा आणि त्याचबरोबर हा एक अत्यंत प्रभावी उपायसुद्धा करा. तर ह्या उपायासाठी आपल्याला थोडंसं खडं मीठ, म्हणजे जे जाडं मीठ असतं ते लागणार आहे. एका प्लेटमध्ये खडं मीठ घ्यायचं आहे, जाडं मीठ घ्यायचं आहे आणि एक दिवा जो आहे आपल्या घरामध्ये जो मोठा दिवा असेल तो शक्यतो दिवा घ्या. आणि हा दिवा जो आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मोहरीचं किंवा तिळाचं किंवा मग तुम्ही जे कुठलं तेल वापरता ते घालायचं आहे. 2 वातींची 1 वात म्हणजे जोडवात बनवून घ्यायची आहे आणि हा दिवा जो आहे तो मिठावरती ठेवायचा आहे. आपल्या देवघरासमोर हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंग, 3 वेलची, त्याचबरोबर थोडीशी मोहरी अशा पद्धतीच्या वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे. त्या वस्तू ज्या आहेत त्या दिव्यामध्ये घालायच्या आहे आणि असा दिवा जो आहे तो मिठावरती आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरासमोरून उचलायचा आहे. आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला हा 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मुख्यद्वारावरती बाहेरच्या बाजूला हा दिवा जो आहे तो आपल्याला लावून द्यायचा आहे. हा दिवा रात्रभर जर तेवत राहिला तरी हरकत नाही, पण शक्य नसेल तर किमान 1 तास तरी हा दिवा जो आहे तो चालत राहायला हवा. संध्याकाळची वेळ 6:30 ते 7:30. शक्यतो जेव्हा दिवा लावला जातो तर दिवा लावताना लक्षात घ्या, संपूर्ण अंधार पडल्यानंतर दिवा लावू नका. अंधार पडण्याच्या अगोदर, जेव्हा अंधार पडत असतो त्याच कालावधीमध्ये दिवा लावावा. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये अंधार पडण्याच्या अगोदर दिवा लावला जातो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते. जेव्हा अंधार झाल्यानंतर दिवा लावला जातो तर त्याला तितकं महत्त्व उरत नाही किंवा मग माता लक्ष्मी त्यावेळेला आपल्या घरामध्ये येत नाही. अंधार पडल्यानंतर हा दिवा लावू नका. अंधार पडण्याची जी वेळ असते त्याच कालावधीमध्ये थोडासा उजेड आणि थोडासा अंधार म्हणजे सूर्यास्ताची जी वेळ असते त्या वेळेला शक्यतो आपल्याला हा दिवा लावायचा आहे. बाहेरच राहून द्या, आपल्या मुख्यद्वारावरतीच राहून द्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर या दिव्यातलं मीठ जे आहे ते आपण बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्या. हा दिवा तुम्ही परत आपल्या घरामध्ये घेऊन येऊ शकता. त्यातली लवंग, वेलची, मोहरी या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा जमिनीत विसर्जित करून टाका आणि असा जो दिवा आहे तो तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आपल्या मुख्यद्वारावरती लावत चला. नक्कीच तुम्हाला याचे खूप चांगले फायदे बघायला मिळतील. माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होईल आणि संपूर्ण नकारात्मक ऊर्जा जी आहे ती ते मीठ शोषून घेईल आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या व्हायला सुरुवात होईल. तर बघा, जमलं तर नक्कीच हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला करत चला. नक्कीच श्रीमंत होण्याचे योग आपल्याही कुंडलीमध्ये तयार होतील. आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.